महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ मर्यादित मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून महामंडळाला एक नवी उभारी मिळत आहे. याच धोरणाचा एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसी येथील श्री शक्ती ॲग्रो फर्टिलायझर या खत कारखान्याला महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ मर्यादित मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. आगामी काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्यासाठी वरदान ठरू शकणाऱ्या कृषी उद्योग 18-10-10 या मिश्र खतांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. यामुळे कृषी उद्योगात नवे पर्व उभे राहत असून व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनात 18-10-10 मिश्र खतांच्या उत्पादन वाढीला आता गती मिळणार आहे. आधुनिक उपक्रम आणि दुरुस्ती या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार आणि किफायतशीर खते वेळेत उपलब्ध करून देणे हा महामंडळाचा मुख्य उद्देश आहे. व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाने आता अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्व उपक्रम हाती घेतले आहेत. कृषी उद्योग 18-10-10 या खताचे उत्पादन वाढवून ते राज्यातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा महामंडळाचा मानस आहे. या निर्णयामुळे महामंडळाच्या प्रगतीला मोठी गती मिळणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती या महत्त्वपूर्ण दौऱ्यामध्ये होती. श्री शक्ती ॲग्रो फर्टिलायझर या खत कारखान्याचे संचालक श्रीनिवास जाधव यांनी व्यवस्थापक संचालकांचे स्वागत केले व उत्पादन प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली. यावेळी महामंडळाचे आणि कारखान्याचे अनेक वरिष्ठ अधिकारी, उपमहाव्यवस्थापक महेंद्र धोंडे, पुणे विभागीय व्यवस्थापक संदीप जोधळे, विभागीय व्यवस्थापक कोल्हापूर दीपक चव्हाण, व्यवस्थापक खत कारखाना कोल्हापूर अनुराग वाघमोडे, व्यवस्थापक खत कारखाना वर्धा दीपक बांदे, जिल्हा प्रभारी अधिकारी सातारा योगेश खरात, जिल्हा प्रभारी अधिकारी शरद सूर्यवंशी, विक्रांत जगदाळे, अमर निंबाळकर, मुजावर यांच्यासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कारखान्यातील उत्पादन क्षमता, गुणवत्ता नियंत्रण आणि वितरण व्यवस्था यावर सविस्तर चर्चा झाली. शेती क्षेत्रासाठी आणि विशेषतः बळीराजासाठी कृषी उद्योग 18-18-10 ची मुबलक प्रमाणात उपलब्धता अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. विकास भोसले, यशवंत नगरी, कराड.